तर गणपती बाप्पा स्पेशल आज आपण बनवणार आहोत मावा आणि खोबऱ्याचे मोदक। इथे मी हे घेतलेलं आहे 1 लिटर दूध। तर घरीच आपल्याला दुधाचा मावा बनवायचा आहे। कढाई ठेवायची आहे गॅसवर। त्यामध्ये थोडंसं 2-3 चम्मच पाणी टाकायचं आहे, म्हणजे की दूध जे आहे ते कढाईला चिटकत नाही। आता हे 1 लिटर दूध टाकायचं आहे कढाईमध्ये। आता या दुधाला एकदम घट्ट होईपर्यंत असंच चालवायचं आहे। तर हे दूध आटायला अर्धा तास लागतो, तर हे असंच चालवायचं आहे। आता हे दूध थोडंसं कमी झालेलं आहे, तर याच्यामध्ये टाकायची आहे 1 वाटी साखर। साखर पण विरघळल्या जाते आणि घट्ट होते। हे दूध घट्ट होत आलेलं आहे। शायनिंगसाठी 1 चम्मच तूप टाकायचं आहे। बघा खूप छान दाणेदार मावा झालेला आहे। दूध आटवायला लगभग अर्धा तास लागलेला आहे। माव्यामध्ये टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट किंवा आपण याला सुखं खोबरं म्हणतो। तर हे टाकायचं आहे 1 वाटी। याच्यामध्ये करायचं आहे मिक्स। मावा मोदक बनवण्यासाठी तयार आहे। पहिले माव्याला एका प्लेटमध्ये घेऊ आणि माव्याला थंड करून घेऊ। ते माव्याला थंड करून घ्यायचं आहे। तर हा मावा थंड झालेला आहे। तर इथे मी हा मोदकचा साचा घेतलेला आहे आणि साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं। आणि इथे घेतलेलं आहे थोडंसं सुकं खोबरं। साच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकायचं आहे आणि मावा साच्यामध्ये भरायचा आहे। एकदम साचा फुल भरून घ्यायचा आहे दाबून। साच्याला खोलून घ्यायचं आहे। वाव, बघा एकदम सुंदर असा मोदक झालेला आहे। अशा प्रकारे मोदक बनवून घेतलेले आहेत। तरी मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।